चा काळ आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंवा आजूबाजूचे जे राज्य आहे त्यांच्यासाठी कुठला भाजीपाला आपल्या किचन गार्डनमध्ये आपल्या शेतामध्ये ग्रो करावा याचा प्रश्न पडतो। तर तुम्ही बघू शकता वालाचे काही प्रकार जे वेलवर्गीय वाल आहेत ते उन्हाळ्यामध्ये येत नाहीत, पण तुम्ही बघू शकता की हे जे झुडपी वालाचे प्रकार आहेत तुम्ही बघू शकता। हे एक झाड आहे आणि या लाईनमध्ये मी असे अनेक झाडं लावलेली आहेत। तर जास्त जरी तापमान असलं तरी या प्रकाराला चांगल्या प्रकारे शेंगा लागतात आणि मी शेतकरी मित्रांसाठी नाही सांगत, पण आपल्या किचन गार्डन जे मित्र करतात त्यांच्यासाठी हा जो वालाचा प्रकार आहे हा उन्हाळ्यासाठी योग्य ठरू शकतो। कारण विषमुक्त भाजी मिळणे कठीण झालेले आहे आणि आपणास जर किचन गार्डनची परसबागेची आवड असेल तर तुम्ही हा प्रकार तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये परसबागेमध्ये लावू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचं जे बियाणं आहे हे शक्यतोवर मोठ्या मुश्किलनं मिळते, कुठं मिळत नाही, परंतु मला एका ठिकाणी मिळालं आणि मी इथं एकच वाफ्यावर याचं पूर्ण बियाणं लावलं होतं। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याला सुंदर चांगल्या प्रकारे आता बिया लागणं चालू झालेले आहेत आणि एक हिरवी भाजी म्हणून हे आपण आपल्या आहारामध्ये वापरू शकतो। तर येत्या 15 दिवसामध्ये याचं पूर्ण टोटल बियाणं तयार होईल। त्या दृष्टीनं याला पाणी देणे वगैरे याची व्यवस्थित निगा राखणे चालू आहे। आणि दुसरा प्रकार म्हणजे मित्रांसाठी आपण तसं जर पाहिलं तर एक गोष्ट करू शकतो। उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता विदर्भामध्ये याला बरबटी म्हणतात। आता माझ्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड असल्यामुळे मी काही बियासाठी हा झुडूपवर्गीय आहे बघा, हा एक वेगळा प्रकार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हा एक वेगळा प्रकार आहे। हा संपूर्ण देशी आहे आणि याला कितीही तापमान वाढलं तरी याला चांगल्या प्रमाणे शेंगा लागू शकतात। म्हणजे अशा प्रकारे आता ह्या 3 भाज्या आहेत। तर मित्रांनो या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा। आणि ही हिरवी पालेभाजी आहे जी शक्यतोवर कुठं मिळत नाही, परंतु मी याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थित संगोपन केलेलं आहे। तशाच प्रमाणे तुम्ही बघू शकता इकडे हे जे सगळे भेंडीचे प्रकार लागलेले आहेत, ही संपूर्ण